आपण ट्रेडिंग अकाउंट बघणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये पहिल्यांदा दिलेलं आहे डेबिट साईडला तुम्हाला ओपनिंग स्टॉक आणि त्याच्यानंतर दिलेलं आहे टू परचेसेस. हे सर्व कंपल्सरी आहेत, हे दोन आयटम जे प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येतात डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटचे डेबिट साईडला डेबिट साईड बघतो. पुढे दिले डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे असे एक्सपेन्सेस जे प्रोडक्शनशी डायरेक्टली रिलेटेड आहेत. पहिले दिले वेजेस सॅलरीज म्हणजे कामगार जे प्रोडक्शनशी रिलेटेड आहे, प्रोडक्शन करतात बिझनेसमध्ये कंपनीमध्ये. पुढे दिलेले आहे प्रोडक्टिव्ह वेजेस अँड मॅन्युफॅक्चरिंग वेजेस. याचा पण सेमच अर्थ आहे. प्रोडक्टिव्ह म्हणजे प्रोडक्शनसाठी काम करतात, मॅन्युफॅक्चरिंग ते प्रोडक्ट बनवायचं काम करतात. ठीक आहे. त्यात आहे मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, प्रोडक्टिव्ह वेजेस. पुढे दिलेलं आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस, जे फॅक्टरीचा जो खर्च आहे तो सर्व ट्रेडिंगच्या डेबिट साईडला येतो. पुढे दिलेलं आहे फॅक्टरी एक्सपेन्सेसमध्ये फॅक्टरी रेंट दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे फॅक्टरीचं भाडं जे महिन्याला आपल्याला पे करावं लागतं. ठीक आहे. तर तो फॅक्टरी एक्सपेन्सेस झाला. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे आपल्याला फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी. फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी म्हणजे फॅक्टरीचं जे लाईट बिल असेल, फक्त फॅक्टरीचं जिथं प्रोडक्शन होतं फॅक्टरीचं लाईट बिल येतं ट्रेडिंगच्या डेबिट साईडला. तर हे लाईट बिल. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे फॅक्टरी इन्शुरन्स. फॅक्टरी इन्शुरन्स दिलेला आहे. इन्शुरन्स म्हणजे कंपनीत काही अनुचित प्रकार घडला, समजा आग लागली, चोरीला गेलं मटेरियल, पूर आला, खराब झालं, तर त्याच्यामुळं आपल्याला सेफ्टी भेटते, पैसे भेटतात इन्शुरन्स कंपनीकडून. तो फॅक्टरी एक्सपेन्सेस झाला. पुढे दिले परचेस एक्सपेन्सेस म्हणजे असे एक्सपेन्सेस जे मटेरियल परचेस करताना करावे लागतात. पहिले दिले कॅरेज इनवर्ड म्हणजे मटेरियल परचेस केल्यानंतर आणतानाचं भाडं. इन म्हणजे आणताना मटेरियल कंपनीमध्ये. पुढे दिलेलं आहे इम्पोर्ट ड्युटी. सेम मटेरियल परचेस करतो पण आपण दुसऱ्या देशातून, शिपने जे मटेरियल येतं कंटेनरमध्ये येतं किंवा विमानाने कोणत्याही मार्गाने येत असेल दुसऱ्या देशातून, तर ते इम्पोर्ट ड्युटी परचेस एक्सपेन्स. पुढे दिले कस्टम ड्युटी. सेम इम्पोर्ट ड्युटी सारखंच आहे. कस्टम ड्युटी पण गव्हर्नमेंटला पे करायला लागते दुसऱ्या देशातून जर आपण काही परचेस केलं तर. पुढे दिले रॉयल्टी ऑन परचेस. ही रॉयल्टी जी आहे ती गव्हर्नमेंटला पे करावी लागते. ठीक आहे. आपण एक परचेस एक्सपेन्सेस असे. तर हे झाली आपली ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड. आता आपण क्रेडिट साईड बघणार आहे. बाय सेल्स आणि बाय क्लोजिंग स्टॉक हे दोन पोस्टिंग कंपल्सरी येतात ट्रेडिंग अकाउंटमध्ये. ठीक आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये येणार. पुढे दिलेलं इकडे या साईडला येतं मटेरियल आउट. ज्यावेळेस कंपनीतून मटेरियल आउट होईल त्यावेळेस इकडे येतं. पहिलं दिलेलं आहे सेल्स म्हणजे कंपनीतून मटेरियल विकलं म्हणजे गेलं, आउट झालं. पुढे दुसरं दिलेलं आहे आपल्याला गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर म्हणजे मालाला आग लागली आणि माल जळाला म्हणजे मटेरियल कंपनीतून आउट झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं आपल्याला दिलेलं आहे गुड्स लॉस्ट इन ॲक्सिडेंट म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये मटेरियल गेलं आपलं. ॲक्सिडेंटमध्ये गेलं, चोरीला गेलं, काही झालं तरी मटेरियल आउट झालं की एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला येतो, लक्षात ठेवायचं. पुढे दिलेलं आहे गुड्स स्टोलन म्हणजे चोरी झाली मालाची. ठीक आहे. मालाची चोरी झाली म्हणजे कंपनीतून मटेरियल आउट झालं. ओके.